नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि ज्यांनी सबस्क्राइब केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद। महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागात वसलेले एक मोठे आणि प्रगत राज्य आहे। क्षेत्रफळानुसार ते भारतातील 3ऱ्या क्रमांकाचे राज्य आहे, तर लोकसंख्येनुसार 2ऱ्या क्रमांकाचे आहे। महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे, तर नागपूर ही उपराजधानी म्हणून ओळखली जाते। मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असल्यामुळे महाराष्ट्राला देशाच्या आर्थिक व औद्योगिक विकासात मोठे महत्त्व आहे। महाराष्ट्राच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे, उत्तरेस गुजरात आणि मध्य प्रदेश, पूर्वेस छत्तीसगड, दक्षिणेस कर्नाटक व गोवा, तर वायव्येस दादरा नगर हवेली आणि दमण दीव केंद्रशासित प्रदेश आहेत। राज्यात सह्याद्रीची डोंगररांग, कोकण किनारपट्टी, विदर्भातील सपाट मैदान आणि मराठवाड्यातील दुष्काळप्रवण भाग अशा विविध भौगोलिक रचना आढळतात। महाराष्ट्राचा इतिहास फार समृद्ध आहे। प्राचीन काळी सातवहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव अशा राजवटींनी राज्य केले। पुढे विजयनगर साम्राज्य व बहमनी सुलतानांचा प्रभाव होता। 17व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून मराठा साम्राज्य घडवले। नंतर पेशवे काळ, इंग्रजांचे राज्य आणि स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वपूर्ण भूमिका महाराष्ट्राने निभावली। मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे। येथे गणेशोत्सव, गुढीपाडवा, दिवाळी, होळी यांसारखे सण मोठ्या उत्साहात साजरे होतात। लावणी, तमाशा, भारुड, गोंधळ अशा लोककला राज्याची सांस्कृतिक ओळख ठरतात। महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय व संत साहित्याची परंपरा अत्यंत प्रभावी आहे। संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ यांनी मराठी समाज जीवन घडवले। महाराष्ट्र हे भारतातील सर्वाधिक औद्योगिक व समृद्ध राज्य मानले जाते। मुंबई हे देशातील सर्वात मोठे व्यापारी केंद्र आहे। पुणे हे ऑटोमोबाईल आणि IT उद्योगासाठी प्रसिद्ध आहे। नागपूर हे संत्र्यासाठी तर कोल्हापूर हे साखर उद्योगासाठी ओळखले जाते। राज्य शेतीप्रधान असून कापूस, ऊस, सोयाबीन, ज्वारी, भात ही प्रमुख पिके या ठिकाणी घेतली जातात। पर्यटन स्थळांची रेलचेल आहे। अजिंठा वेरूळ लेणी, गेटवे ऑफ इंडिया, शिर्डीचे साईबाबा मंदिर, तुळजापूरची भवानी माता, भीमाशंकर व त्र्यंबकेश्वरचे ज्योतिर्लिंग, महाबळेश्वर व माथेरानसारखी थंड हवेची ठिकाणी येथे आहेत। रायगड, प्रतापगड, सिंहगड, राजगड यांसारखे गडकिल्ले मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक आहेत। महाराष्ट्रात पुणे हे विद्येचे ऑक्सफर्ड म्हणून ओळखले जाते। राज्यात मुंबई विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ यांसारखी प्रगत शैक्षणिक केंद्र आहेत। विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात इस्रोचे नागपूर व मुंबई केंद्र, भाभा अणु संशोधन केंद्र, ट्रॉम्बे मुंबई आणि अनेक नामांकित संशोधन संस्था आहेत। महाराष्ट्र हे ऐतिहासिक, सांस्कृतिक, औद्योगिक आणि शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत समृद्ध राज्य आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले, संतांची भक्ती परंपरा, मुंबई सारखे जागतिक दर्जाचे व्यापारी केंद्र तसेच समृद्ध निसर्ग या सर्वांमुळे महाराष्ट्राला देशात आणि जगात एक वेगळे स्थान लाभले आहे। असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राइब करा। थँक्यू।